आणि आता घेणार आहोत राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समधून। कथित पॅगासस हेरगिरी प्रकरण म्हणजे भारताला बदनाम करण्याचा कट आहे असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय। संसदेचं अधिवेशन सुरू होण्याच्या बरोबर एक दिवस आधी हे प्रकरण बाहेर आलं। अधिवेशन चालू द्यायचं नाही म्हणून हे विरोधकांचं कटकारस्थान आहे असा आरोप त्यांनी केलाय। देशातील अनेक लोकांचे फोन टॅप करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। दरम्यान अशा प्रकारे यंत्रणांचा वापर करणं म्हणजे लोकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणं आहे असा आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलाय। त्याचबरोबर हे सरकार आल्यापासून सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्यात येतोय असं देखील सावंत म्हणाले। शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा प्रकरणावर आता मुंबई पोलिसांनी अधिक प्रकाश टाकलाय। कुंद्राची कंपनी नवोदित महिला कलाकारांना ऑडिशनच्या नावाखाली बोलवून घ्यायची आणि त्यांना सेमी न्यूड आणि न्यूड सीन करायला लावायची। मग या क्लिप्स हॉटशॉट नावाच्या ॲपवर अपलोड केल्या जायच्या। गुगल आणि ॲपलनं हे ॲप काढून टाकल्यावर कुंद्राच्या कंपनीनं अन्य ॲपच्या सहाय्यानं ही कृत्य सुरूच ठेवली असा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे। न्यायालयानं त्यांना 26 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे। ईडीचा तपास पूर्ण न झाल्यामुळे ईडीनं त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती। पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणी गिरीश यांना ईडीनं 7 जुलैला अटक केली आहे। रायगड जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संजय जांभळे स्वगृही परतलेले आहेत। अलिबाग मुरुड विधानसभेचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। वडखळ पेण तालुक्यातील शिवसेनेची ताकद त्यांच्या पक्षप्रवेशामुळे वाढणार आहे। पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यातल्या पहिल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा केली आहे। पूर, इमारत दुर्घटना यांसारख्या संकट काळात हे आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाच्या मदतीला धावून येणार आहे। राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी फुरसुंगी पुणे येथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलंय। यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी लोणकर कुटुंबियांना पाटील कुटुंबियांच्या वतीनं 1.25 लाखांची रोख मदत दिलेली आहे। राज्य शासनाकडून युवकांच्या प्रश्नांकडे, त्यांच्या रोजगार त्यांना मिळवून देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले। नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य सेवेबाबत तक्रारी आहेत आणि त्यामुळेच रुग्ण उपचार घेत असलेल्या मेडिकलच्या वॉर्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत आणि मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या कॅबिनमधून त्यावर वॉच ठेवला जाणार आहे। मुंब्रा रेतीबंदर परिसरात राहणाऱ्या एका तरुणानं पैशांसाठी आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे। रेतीबंदर नंबर 4 परिसरात राहणाऱ्या विशाल नावाच्या एका तरुणानं आपल्या आईकडे पैसे मागितले। आईनं पैसे न दिल्याच्या रागातून विशालनं आईवर स्क्रूड्रायव्हरनं भोसकून आईची हत्या केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये विद्युत वाहिनीचा तार अंगावर पडून आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। गीता जाधव असं 32 वर्षीय मृत आईचं नाव आहे, तर 14 वर्षीय हर्षवर्धन जाधव असं मुलाचं नाव आहे। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। आदिवासी समाजाच्या आरक्षित जागांवर नोकरीसाठी बोगस जात प्रमाणपत्र बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात भारतीय ट्रायबल पार्टीच्या शिष्टमंडळानं आयुक्तांना निवेदन दिलंय। नांदेड शहरातील एका महिलेचं मंगळसूत्र पळवल्याप्रकरणी फरीदाबाद पोलिसांनी 2 अट्टल चोरट्यांना जेरबंद केलंय आणि त्यांच्याकडून 1.25 लाखांचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत। हरीश देवीदास शर्मा आणि आरेफ शेख जाफर अशी या चोरट्यांची नावं असून त्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आलंय। अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाची आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली आहे।
कोरोनामुळे यंदा प्रातिनिधिक स्वरूपात मानाच्या 10 दिंड्यांना परवानगी देण्यात आली होती। यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि ठराविक पुजारी यांचीही उपस्थिती होती। आषाढी एकादशी निमित्त शिर्डीतील साईबाबांच्या समाधी मंदिरामध्ये फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे। दुबईतील साई भक्त डॉक्टर अनिता दिनेश यांच्या देणगीतून साईंच्या समाधी मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आली आहे। बीड शहरातील श्री विठ्ठल मंदिरात संपूर्ण मंदिराला तुळशींची सजावट करण्यात आलेली आहे। तब्बल 12 ते 15 तास सेवा करून सेवेकऱ्यांनी ही 63,000 तुळशींची आरास केली आहे। या मंदिराला जवळपास 350 वर्षांचा इतिहास आहे। या मंदिरातील विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींची स्थापना ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबांनी केली असल्याचंही सांगितलं जात आहे। आषाढीच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रतिपंढरपूरचा आकर्षक मनमोहक देखावा उभारण्यात आलाय। मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महाजन यांनी हा देखावा साकारलाय। कार भाविकांसाठी कोरोनाचे नियम पाडून सध्या भाविक पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत। मावळमधील डोंगराळ भागात असलेल्या कोंडिवडे गावातील हातावर पोट असलेल्या बांधकाम मजुरांनी काम करता करता भजन गायलंय। त्यांनी कामातच त्यांच्या पांडुरंग आहे, आपण काम केलं तर आपलं पोट भरणार आहे, पांडुरंग सर्वत्र आहे अशी भावना या मजुरांनी व्यक्त केली आहे। चिमुकल्यांनी विठुरायाला 3D रांगोळीतून साकडं घातलेलं आहे। उस्मानाबाद शहरातील कलायोगी आर्ट्सच्या चिमुकल्यांनी ही सुंदर रांगोळी साकारली आहे। जय प्रवीण पंडित आणि चैताली सुरेश वाघमारे यांनी ही रांगोळी काढली आहे। कोरोनामुळे अनेकांना पायवारी करता आली नाहीये, ना विठुरायाचं दर्शन घेता आलंय। मात्र या अशा भाविकांसाठी या चिमुरड्यांनी रांगोळीतून विठुरायाचं दर्शन घडवलंय। आषाढी एकादशी निमित्त परभणी शहरातील जाधव गारमेंट्स, वैभवनगर, जिंतूर रोड, परभणी येथील प्रतीक्षा प्रदीपराव वट्टंवार आणि प्रतिमा प्रमोद जाधव यांनी विठ्ठलाची रांगोळी साकारली असून या रांगोळीला पाहण्यासाठी विठुभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त रथोत्सव साजरा होत असतो। मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या रथयात्रेला बंदी घालण्यात आली होती। त्यामुळे परंपरा कायम राखत जागेवरच रथ ओढून प्रतिकात्मक रथयात्रा साजरी करण्यात आली आहे। धुळे तालुक्यामधील आरवी गावात विठ्ठल रुक्मिणीचं भव्य दिव्य असं मंदिर आहे। या ठिकाणी भाविकांनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठू माऊलीचं दर्शन घेतलंय। कोरोनाचे सर्व नियम पाळून सोहळा साजरा करण्यात आलाय। आषाढी एकादशी निमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भंडारा डोंगरावर कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। रवींद्र महाराज ढोरे यांनी ही कीर्तन सेवा केली आहे। यावेळी मोजकेच भाविक उपस्थित होते। कोरोनाच्या संकटामुळे यंदाही वारकऱ्यांना पंढरीला जाता आलं नाहीये। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील तामसी गावातच वारीचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्वांनी एकत्र येत गावातून वाजत गाजत पालखी काढली। यावेळी डोक्यावर तुळस आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पावली खेळत गावातून मिरवणूक काढण्यात आली आहे। विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी असा जयघोष करत पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील अंगणवाडीत चिमुकल्यांनी ग्रामस्थांना पंढरीचं दर्शन घडवलंय। कोरोनामुळे प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नाही, मात्र या वारीचा अनुभव मुलांसह पालकांना घेता यावा यासाठी या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई आणि विविध संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या। सलग दुसऱ्या वर्षी देखील आपल्या विठुरायाचं दर्शन झालं नसल्यानं परळीमध्ये समस्त वारकरी संप्रदाय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। एकीकडे सरकार कोरोनाचं कारण देत मंदिर बंद ठेवतंय, तर दुसरीकडे मात्र बार आणि इतर आस्थापनं खुल्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे। मग या परिस्थितीत देवाचीच मंदिरं बंद का, असा सवाल परळीतील समस्त वारकरी मंडळानं उपस्थित केलाय।
कोरोनामुळे भंडारा शहरातील प्रसिद्ध आणि अत्यंत जुनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असून मंदिराबाहेरून सध्या लोक दर्शन घेत आहेत। दरवर्षी या मंदिरात प्रचंड गर्दी असते। रंगरंगोटी, रोषणाई आणि सजावट जिल्हावासियांना आकर्षित करायची, मात्र यंदा कोरोनामुळे या उत्सवावर विरजण पडलाय। ठाण्यात वारकरी भवनच्या उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वारकरी भवनचं उद्घाटन झालं। खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात ठाणे महानगरपालिकेमार्फत ही इमारत उभारण्यात आली आहे। आषाढी एकादशी निमित्त नंदुरबार जिल्ह्यातील पटेलवाडी येथील विठ्ठल मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते। मात्र यंदा मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतोय। नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। शेती आणि शेतकरी यांच्यासाठी महत्त्वाचा दुवा असलेले कृषी सेवा केंद्र बियाणे उद्योगांसाठी पाठीचा कणा समजले जातात। त्यांच्यासाठी कृषी सेवा पदविका अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे पिकांची उत्तम निगा कशी राखावी याबाबत शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात सुखावण्यास मदत होईल, असा विश्वास अजित सीड्सचे व्यवस्थापकीय संचालक समीर मुळे यांनी व्यक्त केलेला आहे। लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील नदीवाडी या गावात एका 14 वर्षीय अपंग मुलीच्या डोळ्यातून ज्वारीचे आणि तांदूळाचे दाणे बाहेर पडतायत। अनेक खासगी औषधं वापरूनही याचा परिणाम झाला नाहीये। सदरील मुलगी ही झोपेतून उठता क्षणी तिच्या डोळ्यातून मातीचे खडे आणि ज्वारी तांदूळ बाहेर पडतायत। या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत। राजू यांनी आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली आहे। यावेळी पुरंदरे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे। गोंदियाच्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। विद्युत विभागाच्या खासगीकरणाला विरोध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। इलेक्ट्रिसिटी बिल तयार करून सरकारनं खासगीकरणाचा घाट घातल्याचा आरोप करण्यात आलाय। बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगावमधील नागरिकांनी अमृता नदीमध्ये आमरण उपोषण केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून खळेगाव ते उमापूर या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नाहीये। या नदीवर पूल बांधून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। या नदीला पूर आल्यानंतर अनेकांना पाण्यातून वाट काढावी लागते, त्यामुळे या गावकऱ्यांनी पूल बांधण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलंय। नाशिकमध्ये सुवर्णकार समाजाच्या वतीनं राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे। बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी आडगावकर या कुटुंबियांची भेट घेऊन रसिका आडगावकर आणि आसिफ खान यांच्या लग्नाला पाठिंबा दर्शवला होता। त्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय। शेतकऱ्यांचं ऊसबिल मिळावं या मागणीसाठी आज सांगलीच्या तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला। यावेळी खासदारांना शेतकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलंय, तर कोणताही तोडगा निघाला नसल्यानं शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय। रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 2 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। गेल्या 8 दिवसांपासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सिंधुदुर्गच्या भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली आहे, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। सध्या दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दरड कोसळल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे, तर लगतचा करूळ घाटही खचल्यानं त्या ठिकाणची वाहतूक बंद आहे। यामुळे भुईबावडा घाटातून वाहनांची वर्दळ वाढली होती। मुसळधार पावसामुळे करमाळी ते थिवीम दरम्यान जुना गोवा बोगद्यात चिखल आणि माती रुळावर आल्यानं कोकण रेल्वेवरील वाहतूक सोमवारी पहाटे 4:45 वाजेपासून ठप्प झाली आहे। या मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आल्यात। काही प्रवाशांना दुसऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये बसवण्यात आलेलं आहे। रात्री उशिरापर्यंत वाहतूक पूर्वपदावर आली नव्हती। माथेरानच्या घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत। काही वेळ येथील वाहतूक ठप्प झाल्यानं काही पर्यटकही अडकले होते, त्यांची नेरळ पोलिसांच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये अखेर पावसानं हजेरी लावलेली आहे आणि काही भागात तुरळक पाऊस झालाय।
मागील 12 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवली होती, त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र आजच्या पावसानं बळीराजानं समाधान व्यक्त केलंय. अमरावती जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या परिस्थितीचा आढावा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतलेला आहे. प्रशासनाला तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. औंढा तालुक्यातील गोजेगाव, धार, पारडी, रुपूर यासह 20 गावांमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन, तूर, उडीद, कापूस, मूग ही खरीपातील पिकं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. दरम्यान पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून आता नुकसान भरपाईची मागणी होऊ लागली आहे. सकाळ ॲग्रोवन ॲग्रोटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ॲग्रोवन मार्ट प्रकल्पाच्या पुरवठा साखळीची शतकपूर्ती झाली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्यभरात आज 102 ॲग्रोवन मार्ट लोकांच्या सेवेत दाखल झाल्यात. आजचा उद्घाटन सोहळा राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे आणि राज्य शासनाच्या आदर्श गाव योजना संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते संपन्न झालाय. या सोहळ्यासाठी सकाळ माध्यम समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव आणि ॲग्रोवन ॲग्रोटेक इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश शेजवळ हे देखील उपस्थित होते. एक मार्ट उभे करताना जे अनुभव आले त्या अनुभवाची शिदोरी पुढे घेऊन आपण पुढचे 500 आणि इतर राज्यांचा विस्तार करणार आहोत. आपण नवीन एका प्रक्रियेचा भाग होत असताना येणाऱ्या अडचणी या सर्वांसाठी सगळ्यांनी दाखवलेले सहकार्य हे खूप मोलाचं होतं आणि त्या मोलाच्या सहकार्यामुळेच आज आपण हा 101 मार्टचा टप्पा पार करू शकलेलो आहोत. अमरावती जिल्ह्यातील सावनेर गावात राहणाऱ्या मंजुरी आलोनेची आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेकरता निवड झालेली आहे. नुकत्याच हरियाणामधील सोनीपतमध्ये पार पडलेल्या भारतीय संघाच्या निवड चाचणीतून पोलंड येथे होणाऱ्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपकरिता मुलींच्या भारतीय संघात प्रथम क्रमांकावर मंजुरीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून तिचं कौतुक केलं जात आहे.